विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण आणि संवाद कौशल्यावर भर द्यावा. प्राध्यापक RM पाटील. फक्त बाह्य स्वरूप नव्हे, कौशल्याचा विकासही व्यक्तिमत्वाचा भाग. चंदगडमध्ये माडकोळकर महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकासावर व्याख्यान. व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात आंतरिक असून त्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याने लक्ष द्यायला हवे. यासाठी भाषिक कौशल्य आत्मसात करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन रवळनाथ ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य RM पाटील यांनी केले. चंदगड येथील र.भा. माडकोळकर महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने व्यक्तिमत्व विकास व संभाषण कौशल्य या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SD गोरल होते. प्राध्यापक पाटील म्हणाले, व्यक्तिमत्व विकास म्हणजे फक्त बाह्य स्वरूप नव्हे, तर गरजेचे कौशल्य आत्मसात करून आवश्यक बदल घडवून आणणे होय. यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने आत्मपरीक्षण करणे, नेतृत्व गुणाचा विकास करणे, वाचनाची सवय लावणे, नियमित कौशल्याचा सराव करणे आणि संभाषण कौशल्य सुधारण्यावर भर द्यावा. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर गोरल यांनी सर्वगुण संपन्न विद्यार्थी हाच जागतिक व्यापारपेठेत टिकाव धरू शकतो, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संयोजन डॉक्टर NK पाटील यांनी केले, तर आभार प्राध्यापिका सौ SB दिवेकर यांनी मानले. यावेळी प्राध्यापक RK तेलगोटे, डॉक्टर SN पाटील, डॉक्टर ST गावडे, डॉक्टर SS सावंत, डॉक्टर GY कांबळे, प्राध्यापक VK गावडे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.